आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलढाण्यात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अशा अपघातानं आपल्याला अत्यंतिक दुःख झालं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून बुलढाण्यात झालेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय। बुलढाण्यात घडलेल्या घटनेमुळे मला अत्यंत दुःख झालं। दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो। जखमींनी लवकर बरं व्हावं यासाठी मी प्रार्थना करतो। स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करेल असंही पंतप्रधानांनी नमूद केलंय। या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विटरवरून बुलढाण्यातल्या अपघाताबद्दल प्रतिक्रिया दिली। बुलढाण्यातला अपघात हृदयद्रावक आहे। मृतांच्या नातेवाईकांसोबत आमच्या सहवेदना। जखमींवर तातडीनं उपचार सुरू आहेत असंही केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री दोघांनीही बुलढाण्यातल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय। अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारची ही घटना असल्याचं त्यांनी नमूद केलंय। नागपूरहून संध्याकाळी निघालेली ही बस पहाटे 2च्या सुमारास या बसला अत्यंत भीषण अशा प्रकारचा अपघात झाला। आणि अपघातानंतर लगेच काही क्षणातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बसचे अपघात झालेत। 7 ऑक्टोबर 2022ला नाशिक पंचवटीला अपघात झाला होता। औरंगाबाद रस्त्यावर पहाटे 5च्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स आणि कंटेनरचा अपघात झाला। यात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता। त्यापाठोपाठ 25 नोव्हेंबर 2017ला त्यापूर्वी कोल्हापूर गगनबावडा या मार्गावरती लोंघे गावाजवळ आराम बसला अपघात झाला। 2 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता। 30 मे 2014ला तळेगाव आर्वी इथे खानदेशहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची बस पेटली होती। यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 17 प्रवासी गंभीर जखमी झाले होते। तर ही आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। आता घटनास्थळाची समृद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अशा प्रकारचा अपघात। तपास पथक आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पोलीस अधिकारी आहेत, डॉक्टर्स आहेत। ही घटना का घडली, कशी घडली याचा तपास केला जातोय। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा घटनास्थळी पोहोचतील। तर ही लाईव्ह दृश्य घटनास्थळाच्या इथली नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली ही बस बुलढाण्यात सिंदखेड राजाच्या जवळ त्याला अत्यंत भीषण अशा प्रकारचा अपघात झाला। आणि आपण पाहू शकतोय फक्त बसचा सांगाडा शिल्लक आहे। विदर्भ ट्रॅव्हल्सची बस होती। विदर्भ ट्रॅव्हल्सच्या संचालकांचं असं म्हणणं आहे की ही बस नवीनच होती। या बसने सर्व नियमांची पूर्तता केलेली होती, कागदपत्र पूर्ण होती। ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की बसचा टायर फुटून हा अपघात झाला। ज्यावेळेला बस इथे कलंडली, डिवायडरला धडक देऊन त्यावेळेला क्षणार्धात डिझेलच्या टँकनं सुद्धा पेट घेतला आणि आग वाऱ्यासारखी झपाट्यानं पसरली। अनेक लोक झोपेत होते। पहाटेची वेळ होती, म्हणजे मध्यरात्रीची वेळ होती खरं तर, रात्री 2च्या सुमारास। आणि थेट जाऊयात आता अपघाताच्या ठिकाणी। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सिद्धार्थ, सिद्धार्थ माझा आवाज पोहोचतोय? हाँ मिलिंद सर बोला, पोहोचतोय आवाज। सिद्धार्थ, काय घटनास्थळीची दृश्य सांगतायत? ही बस तर आता या लाईव्ह दृश्यांमध्ये बघूनच अंगावर काटा येतोय। निश्चितपणे मिलिंद, या ठिकाणचं सगळं दृश्य बघून निश्चितपणे अगदी मनात धडकी भरते, कारण हा
भयंकर अपघात होता आणि माझ्या पाठीमागे आपण बघतोय की ही बस आहे हे आपल्याला सांगावं लागते, कारण पूर्णपणे जी आहे बस जळून गेलेली आहे. विदर्भ ट्रॅव्हलची ही बस आहे. जवळपास 1:15 वाजता रात्री याचा अपघात झाला आणि या अपघातामुळं बस पेटली आणि बस पेटल्यानंतरचं चित्र सगळं आपण या ठिकाणी दिसतंय. जवळपास 29 प्रवासी यामध्ये होते, त्यातील 26 लोकांचा होरपळून भयंकर मृत्यू झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पोलीस खात्यातर्फे सांगण्यात येते आणि आपण बघू शकतो की दृश्य एवढी भयंकर होती. या ठिकाणी रक्तसुद्धा सांडलेलं आपल्याला दिसतं, कारण आपण बघतोय की ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहेत जखमी बाहेर येऊन पडले असतील किंवा त्यांचे कपडे सुद्धा या ठिकाणी दिसतात. ह्या फक्त खानाखुणा बघूनच मिळेल. निश्चितपणे अंगावर काटा येणारी ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी जी आहेत सगळी जी 25 लोक जळून मृत्यू झाला, होरपळून मृत्यू झाला, त्यांचे मृतदेह या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत. निश्चितपणे या ठिकाणी मयतांचे काही सगळ्या गोष्टी या ठिकाणाहून उचलून पोलिसांनी नेलेल्या असल्या तरी जे आहेत कसं रात्री जवळपास 1:15 वाजता या ठिकाणचं दृश्य असावं हे आपण अंदाज करून सांगू शकतो. आता जवळपास 26 लोकांच्या प्रवाशांच्या मृत्यूची जी आहे खात्री या ठिकाणी पोलीस खात्याकडून देण्यात आलेली आहे. निश्चितपणे 5 ते 6 लोक अजून होरपळलेली आहेत आणि त्यातील 5 ते 6 लोक जे आहेत बसमधून बाहेर पडण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. एकंदरीतच फार भयंकर अपघात होता हा. माझ्या मते समृद्धी महामार्ग सुरू झालेला तेव्हापासून हा पहिला अपघात आहे ज्या अपघातामध्ये एवढ्या लोकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे. निश्चितपणे अपघाताच्या आता वेगवेगळ्या जे आहेत कथा येऊ लागल्यात किंवा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे. मात्र मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, कारण अपघात कसा झाला असावा याचा आपण सुद्धा अंदाज करू शकतो. कारण बस जी आहे नागपूरहून निघाली होती ती आणि ती पुण्याकडे जाणार होती. या साईडनी बस आलेली आणि सुरुवातीला हा जो कठडा आहे त्या कठड्याला ती बस धडकली आणि त्या बसचा समोरचं चाक जे आहे पूर्णपणे बाजूला गेलं आणि बस एका बाजूला कलंडली, ज्या बाजूला जी आहे डिझेल टँक होती आणि ती डिझेल टँक च्या बाजूनी बस पडली आणि डिझेल बाहेर आलं आणि बसची स्पीड जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बस जी आहे घासत गेल्यामुळं जे काही ठिणग्या उडाल्या त्या ठिणग्यांमुळंच जी आहे बसला पेट घेतलेला गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतो या ठिकाणी, कारण आता 25 प्रवासी यात मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे खरं बघितल्यावर मी हॉस्पिटलला गेलो आणि इथचं मी सगळं सांगाडा बघतोय, पण खरं कल्पनाही करवत नाही इतकी हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे. 25 लोक यात जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांची परिस्थिती जर बघितली तर कल्पनाही करू शकत नाही, आपण बघू शकत नाही. आणि जवळपास 8 प्रवासी जे आहेत त्यातले ड्रायव्हर कंडक्टर जे आहेत ते सुखरूप आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बाकी एक हायर सेंटरला औरंगाबाद संभाजीनगरला त्यांना पाठवलेलं आहे आणि इथे हॉस्पिटलला 2 रुग्ण या ठिकाणी आहेत. पण तो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठल्या शब्दात बोलावं, काय बोलावं हे कळत नाहीये. बुलढाण्याला सगळे शव त्या ठिकाणी नेण्यात आलेले आहेत. तिथे आता कुणाचं शव कुणाचं हे सांगता येत नाही, म्हणजे ओळख सुद्धा आपण त्या ठिकाणी पटवू शकत नाही. आणि म्हणून फॉरेन्सिक लॅबची टीम संभाजीनगर आणि नागपूरहून त्या ठिकाणी यायला निघालेली आहे. ते आता या ठिकाणी कोण आहे, कोणाची बॉडी आहे, कोणाचं नातेवाईक आहे हे त्या ठिकाणी ते शोधतील आणि त्यानंतर सगळी जी बॉडी देते आम्ही डिस्बस त्या ठिकाणी करू. परंतु झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे, म्हणजे मन हेलावून टाकणारी आहे. 25 लोक आत जिवंत जायला गेलेत, लहान मुले त्याच्यामध्ये होते. त्या कल्पनेने खरं काय बोलावं हेही सुचत नाही. सीएम येत आहे असं माहीत पडतं. सीएम आणि डेप्युटी सीएम निघालेले आहेत. ते संभाजीनगरला येतील आणि तिथून बाय रोड या ठिकाणी पोहोचतील. हायवे हिप्नोटिझमचा हा प्रकार असू शकतो का असं वाटतं? आता काय कळत नाही. काय आता ड्रायव्हर सांगतो टायर फुटलं, कोणी म्हणतं ड्रायव्हरला झोप लागली, डुलकी लागली. आता याच्यामध्ये काय नेमकं काय रात्री झालं काय, कारण सगळे प्रवासी झोपलेले होते, कारण तो स्लीपर कोच होता, ते सगळे झोपलेले होते. त्यामुळे काही सांगता येणं कठीण आहे. कारण ड्रायव्हरच सांगू शकेल, कारण तो सुरक्षित आहे, त्याला कुठे खरचटलेलं नाहीये. परंतु काही का होईना पण झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आरटीओचं अक्षम्य दुर्लक्ष होतं, तर आरटीओ काही कारवाई होणार का? सगळ्यात पहिले आरटीओ पोहोचले पाहिजेत.
नाही, आता या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये बसचं काय फिटनेस सर्टिफिकेट असेल, ड्रायव्हरचं लायसन असेल, काय तांत्रिक बाजू असतील त्या निश्चित तपासल्या जातील. इन्क्वायरीचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री या ठिकाणी दिलेले आहेत. मृतांना आता विचारणा शेवटी काय त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपयाची मदतसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी जाहीर केली आहे. पण निश्चित या ठिकाणी हे शोधलं जाईल की याच्यामध्ये दोष कोणाचा आहे, नक्की कोणाची चूक आहे हे नक्की. कारण ड्रायव्हर कंडक्टर दोन्ही ते सेफ आहेत, त्यांना कुठे खरचटलेलं नाही, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि सर्व चौकशी अंतीच हे आपल्याला कळेल. पण निश्चित या संदर्भामध्ये खूप अधिक काळजी घेण्याची आवश्यकता, मग RTO विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जे याचे संबंधित विभाग असतील किंवा हायवेचा विभाग असेल, ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उपाययोजना काही होताना दिसत नाही, कागदोपत्री उपाययोजना राबवल्या जातात काय? नाही, पण आता याच्यामध्ये तुम्ही बघा, आता ड्रायव्हरला डुलकी लागली तर याच्यावर उपाययोजना कशी असू शकते. आता बाकी टेक्निकल बाबी काय असतील तर आपण त्याच्यावर निश्चित शोध घेत आहेत. वारंवार अपघात होत आहेत हायवेवर, या समृद्धीवर, हे खरं आहे. आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या बाजूने सगळे पद्धतीने त्या ठिकाणी चौकशी करून तपासून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न स्वतः DCM वारंवार आपल्याशी बोलतायत, सांगतायत, ते चाललेलं आहे. परंतु ड्रायव्हरला डुलकी लागली किंवा झोप लागली किंवा टायर फुटलं तर मग याच्या संदर्भामध्ये आता हा संशोधनाचाच भाग आहे. खरंच काय झालं नेमकं, ड्रायव्हर म्हणतो टायर फुटलं आणि काही लोक म्हणतात की याला डुलकी लागली आणि त्यामुळे हा त्या पोलवर सरळ निघून गेला. त्यामध्ये आता चौकशी आणि ते सगळं कळेल. पण जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी आहे. ओव्हरस्पीड आतापर्यंत जेवढे अपघात झाले आहेत त्याच्यामध्ये ओव्हरस्पीड हे मुख्य कारण दिसत आहे. तर ओव्हरस्पीडसाठी काय उपाययोजना करणं गरजेचं वाटतं का? कारण सगळ्या अपघातामध्ये ओव्हरस्पीड हे मुख्य कारण दिसतंय. आता आपण रस्ते चांगले करतो आहोत, समृद्धी महामार्ग आपण त्यातलं एक चांगलं उदाहरण आपल्याकडे आहे. पण स्पीडवर थोडं नियंत्रण ठेवणं हे ड्रायव्हरचंच काम आहे. आता इथे आपण काही सगळ्या ठिकाणी स्पीड बघत बसू शकत नाही. ते बसलं तरी पण लोकांच्या तक्रार येतात, मग ती सुरक्षित वाहतूक होत नाही, वाहनांनाही ते म्हणजे त्या दृष्टीने ते चुकीचं होतं तांत्रिकदृष्ट्या. परंतु वाहनावर त्या वेगावर नियंत्रण ठेवणं, मला वाटतं हे जो चालक आहे हे त्याचंच काम आहे. आणि त्या संदर्भामध्ये लायसन देताना सुद्धा खूप काळजीपूर्वक ते दिलं गेलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये वारंवार त्यांना काउन्सिलिंग केलं गेलं पाहिजे, चालकांना सांगितलं गेलं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसारही झाला पाहिजे. अनेक वेळेला वेगावर नियंत्रण नसलं की हे अपघात होत असतात, हे खरं आहे. मग ट्रॅव्हल्स मालकावर काही कारवाई होणार आहेत काय, ट्रॅव्हल्स कंपनीवर? आता निश्चित या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नियमानुसार जे असेल कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. आता ड्रायव्हर कंडक्टरला ताब्यात घेतलाय, ते काय सांगतात काय नाही ते आपल्याला कळेल. पण 25 जणांचा नाहक बळी या ठिकाणी गेलेला आहे आणि झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. CM-DCM येणार का भेट द्यायला? CM-DCM आता 10:30 वाजता निघणार होते, तर मला वाटतं आता मुंबईच्या विमानतळावर उडाले असतील. थोड्याच वेळामध्ये ते संभाजीनगरला येतील आणि तिथून बाय रोड या ठिकाणावर येत आहेत. सर हिंदी में सर गिरीश महाजन हे घटनास्थळावर जाऊन पोचलेले आहेत आणि अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार, जे दोषी आहेत नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, प्रश्न तू विचारला होतास ओव्हर स्पीडिंगचा. आत्तापर्यंत अनेक अपघात या समृद्धी महामार्गावरचे गेल्या काही काळात आपण जे पाहिलेले आहेत ते ओव्हर स्पीडिंग हे त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. पण आत्ताची जी दृश्य आहेत ती काय सांगतायत तुला? कारण ही दृश्य अत्यंत भयानक आणि विदारक अशा प्रकारची आहेत. सिद्धार्थकडे जाण्यापूर्वी आपण पाहूयात ही बस कुठल्या ट्रॅव्हल्सची होती, काय क्रमांकाची बस होती आणि अपघात कसा झाला. MH29B1819 या क्रमांकाची बस होती विदर्भ ट्रॅव्हल्सची. ती संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास नागपूरहून पुण्याकरता रवाना झाली. नागपूरहून जेव्हा ही बस निघाली संध्याकाळी त्यावेळेला त्यात फक्त 6 प्रवासी होते. 6 प्रवाशांना घेऊन नागपूरहून बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली आणि मग पुढे एक एक टप्पा, म्हणजे पहिल्यांदा बस यवतमाळला थांबली साधारण रात्री 8च्या सुमारास. त्याआधी 2 ठिकाणून प्रवासी घेण्यात आले होते, अमरावती, वर्धा आणि अन्य ठिकाणी. त्यानंतर यवतमाळहून 6 प्रवासी बसमध्ये चढले. त्यानंतर पुढे बस निघाली रात्री साधारण 8:30च्या सुमारास. या बसनं एक थांबा घेतला होता छोटा. यानंतर कारंजाला पोहोचली.
ही बस अमरावतीमध्ये साधारण 10:15च्या सुमारास 45 मिनिटांचा इथे हॉल्ट होता आणि ड्रायव्हर, क्लीनर याच्यासह जो एक सह ड्रायव्हर होता त्याच्यासह बाकीचेही सगळ्या लोकांचं इथे जेवण झालं. रात्री 11 वाजता पुन्हा ही बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली. या दरम्यान ही बस समृद्धी महामार्गावरून जात होती आणि रात्री 1:30च्या सुमारास सिंदखेड राजाजवळ पिंपळखुटी इथे या बसला अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला, त्या क्षणी नेमकं काय घडलं, टायर फुटला का ओव्हर स्पीडिंगमुळे बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं, या सगळ्या गोष्टी तपासातूनच समोर येतील. पण या सगळ्या प्रकरणाचा बारकाईनं तपास करण्याचे, चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच दिलेले आहेत. बसला अपघात झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये या बसनं पेट घेतला, कारण बस आपटली त्यावेळेला डिझेलचा टँकर जो होता, डिझेलची जी टाकी होती ती फुटली. आणखीन काही मुद्द्यांवर आपण नजर टाकूयात. यापूर्वी झालेले अपघातसुद्धा असेच अंगावर काटा आणणारे आहेत. इतक्या वर्षानंतर सुद्धा 7 ऑक्टोबर 2022ला नाशिकला पंचवटी परिसरात औरंगाबाद रोडवर एक अपघात झाला होता. यात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. कंटेनर आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला होता. कोल्हापूरच्या गगनबावडा राज्यमार्गावरती लोंघे गावाजवळ अशाच एका स्लीपर कोच बसला अपघात झाला. यात 2 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही नोव्हेंबर 17ची घटना. 30 मे 14ला तळेगाव आर्वी इथे खानदेशातून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची बस होती. या बसनं अचानक पेट घेतला. यात 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 17 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले होते. आणि ही तीच दृश्य आहेत अपघात झाल्यानंतर पुढच्या काही क्षणातली बसची. प्रवाशांना बाहेर पडायला जागा शिल्लक राहिली नाही. अवघ्या काही क्षणात आपण पाहू शकतोय की आगीच्या भक्ष्यस्थानी ही बस पडत असतानाच तातडीने इथे पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्निशमन दलाचे कर्मचारी ही बसची आग विझवतानाही या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत, पण तोपर्यंत फार उशीर होऊन गेला, कारण डिझेलची टाकी फुटल्यानं डिझेलही सर्वत्र पसरलं आणि त्यामुळे बसची आग झपाट्यानं सर्वत्र पसरली आणि अख्खी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पुन्हा एकदा जाऊयात थेट सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, मंत्री गिरीश महाजन हे या सगळ्या स्थळाची पाहणी करतायत, पण जो अपघात आहे तो अत्यंत भीषण आहे. ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत अपघाताच्या नंतरची. काय सांगशील? निश्चितपणे बघतो आपण गिरीश महाजन या ठिकाणी नेमका कसा अपघात झाला हे जातीनं बघतायत आणि समजून घेत आहेत की नेमका हा अपघात कसा झाला. कारण या ठिकाणी आता सगळ्यांना सिरियसनेस आलेल्या अपघाताचं, कारण जवळपास 26 लोक या ठिकाणी मयत झालेले आणि जो घटनाक्रम आहे बसचा तिथून गिरीश महाजन यांनी सुरू केलेला आणि समोरच आपण बघू शकतो की जे आहे बस कठड्याला ज्या ठिकाणी धडकली तो कठडासुद्धा ते बघतात आणि बसचा कठड्याला धडकून जी आहे बस पलटी झालेली आणि पलटी झाल्यानंतर ती पूर्ण घासत गेली आणि तिथं डिझेल बाहेर पडला आणि बस घासल्यामुळे ठिणग्या उडाल्या आणि डिझेल जे बाहेर पडलं होतं त्यामुळंच बसने अचानक त्या ठिकाणी पेट घेतला आणि स्फोट झाल्याचं सुद्धा अनेक लोक या ठिकाणी सांगतात. एकंदरीत पोलीस खातं असेल किंवा आता तपास यंत्रणा पूर्ण कामाला लागलेल्या आहेत आणि नेमका बस कशा पद्धतीनं पलटली, कुठं धडकली हे गिरीश महाजन स्वतः या ठिकाणी बघताना दिसत आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा त्यांना अपघात नेमका कसा झाला असावा याबद्दल माहिती देत आहेत. पोलीस खाते असेल किंवा तपास यंत्रणा आता ते जे तपासासाठी लागते ते सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. ड्रायव्हरला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. बाकी इतर स्पॉटवर ज्या काही तपासासाठी कामी येऊ शकतात अशा सगळ्या
सगळ्या वस्तू गोष्टी ज्या आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या आहेत पूर्णपणे नंतर तपासासाठी उपयोग येतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी 25-26 लोकांचा मृत्यू झालेला आहे ती लोक अजिबात ओळखायला येत नाहीत. नेमकी आता ती लोक कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत हे लगेच कळेल. कारण जी आहे ट्रॅव्हल्स कंपनी जी आहे विदर्भ ट्रॅव्हल्स, त्या ज्या ठिकाणी बुकिंग झाले असतील त्या सगळ्यांच्या नावासहित त्या ठिकाणी फोन नंबरसुद्धा त्यांच्या ताब्यात आले आहेत. मात्र नेमकं कोणत्या नावाचा कोणता व्यक्ती आहे हे सुद्धा ओळखणं या ठिकाणी अवघड आहे. कारण बऱ्यापैकी मृतदेह आहेत जे सगळे जळून खाक झालेले आहेत, त्याच्यामुळे ओळख पटवणं फार अवघड आहे. मात्र आता हे सगळे मृतदेह सिद्धार्थ, तुझ्याकडनं माहिती घेऊया. पण आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला, आपण पाहूया. नाही, ती डिटेलिंग माझ्याकडे जास्त नाही आहे. ॲक्सिडेंट हा आमच्याकडे रिपोर्ट जो झाला क्विक रिस्पॉन्स व्हेकल टीम आहे आमच्याकडे 1:52ला ॲक्सिडेंट झाल्याचा रिपोर्ट आहे. 6 ते 7 मिनिटात टीम ॲक्सिडेंट खूप भयानक होता आणि अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आम्ही रस्त्याच्या यानं पाहिलं तर कुठेही आम्हाला असा दोष आढळून येत नाही की आपल्याला डेली ट्रक त्याला उडवलेला आहे. त्यानंतर मग तो क्रॅश बॅरियर, त्याला क्रॅश बॅरियर कॉन्क्रीटचा व्ह्यू केलं, त्याला बस आदळली आणि त्यानंतर मग पुढच्या घटना घडत पडली खाली ना, दरवाजा बंद झाल्यावर लोकांना 25 फटाला 8 लोक वाचलेले. मैं नागपुर से औरंगाबाद के लिए विदर्भ ट्रैवल्स में बैठा था, वो विदर्भ ट्रैवल्स में बैठा. उसके बाद में हम सिंह के राजा के पास, समृद्धि के पास हमारी गाड़ी का एक्सीडेंट हुआ. एक्सीडेंट, गाड़ी पलटने के बाद तुरंत गाड़ी में आग लगी. फिर हम 3-4 लोगों ने ग्लास तोड़ा, बाहर आए. एक लड़के को मैंने ऊपर खींच लिया. फिर हम जैसे ही नीचे छलांग लगाई, उसके बाद में गाड़ी में ब्लास्ट हो गया. ब्लास्ट होते हम थोड़े दूर भाग गए और उसमें 10-15 मिनट में फिर फायर टीम आई, तो उन्होंने आग बुझा के देखा. प्रत्यक्षदर्शीचं बोलणं आपण पाहिलं की आग, गाडी आपटल्या लगेच गाडीला आग लागली आणि डिझेलचा टँकर फुटला. डिझेलचा टँक फुटल्यामुळे, डिझेलची टाकी फुटल्यामुळे आग झपाट्यानं पसरली आणि बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. रात्री 1:30 ते 2च्या सुमारासची ही घटना. जर का डिझेलची टाकी फुटली नसती तर परिस्थिती कदाचित थोडी वेगळी राहिली असती. पण अर्थात जर तरला अर्थ नसतो, कारण या अपघातात अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अशा प्रकारचा अपघात, ज्यात आत्तापर्यंत अधिकृत माहितीनुसार 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आहे, पण एकूणच जो काही प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे. सर, तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघेही आता घटनास्थळी जात आहेत. कुठे कुठे घटनास्थळ आणि रुग्णालय दोन्ही ठिकाणी जाणार आहात? बघा, आता तिथे गेल्यावर आम्ही हे ठरवू, कारण बॉडीज ज्या आहेत त्या संदर्भात तर परिस्थिती अशी आहे की त्या अनरिकग्नायझेबल आहे. परंतु जखमी जर तोपर्यंत त्यांना जर सुट्टी मिळाली नाही तर मात्र त्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता तरी आम्ही घटनास्थळावर नक्की चाललो आहोत. सर, समृद्धी महामार्गावरती वारंवार अपघात होत आहेत. शरद पवारांनी सुद्धा आता एक ट्विट केलं. त्यांनी म्हटलं की सरकारने आता कुठेतरी याची दखल गंभीरतेने घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. तातडीने हे खरंच आहे की विशेषतः या संदर्भात उपाययोजना आपण करतोच आहोत. त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत या संदर्भातले मला असं वाटतं की एक स्मार्ट सिस्टीम देखील आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत.
पण त्याला कदाचित काही वेळ लागेल, कारण त्याचा आता प्रोसेस चालू आहे. मात्र तोपर्यंत जे काही चालक आहेत त्यांना ॲडवायझरीज कशा देता येतील, किंवा ते ज्यावेळेस टोल नाक्यावर येतात त्यावेळी त्या ठिकाणी किमान त्यांचं प्रबोधन कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. मुळातच आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की सुरुवातीला जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला होता त्याही वेळी सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. तर मला असं वाटतं की विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा उत्तर रात्री झपकी येणं, एकतर या रोडवर स्पीड ही मोठ्या प्रमाणात लोक घेतात, डिझायर्ड जी स्पीड आहे किंवा अलाउड स्पीड आहे त्यापेक्षा जास्त वेगानं लोक गाडी चालवतात आणि अनेक वेळा त्या गाड्या ज्या आहेत त्या सुटेड नसतात, म्हणजे तेवढ्या स्पीडने चालण्याच्या बद्दल त्या तयार झालेल्या नाही आहेत किंवा त्यांची परिस्थिती राहिलेली नाही आहे. अशा गोष्टींमुळे अपघात होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रबोधनही करावं लागेल आणि त्यासोबत एक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, कारण आता पुढे कॅमेरेज वगैरे लागणार आहेत तर आपल्याला इमिजिएट लक्षात येईल कोण फास्ट चाललेला आहे, त्याला थांबवण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल. पण आज मॅन्युअली ती करावी लागेल, तर ती देखील करण्याचा प्रयत्न आम्ही करू. समृद्धी महामार्गावर खाजगी बसला अपघात होऊन बसनं पेट घेतला आणि या बसमध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मी सध्या या घटनास्थळी आहे आणि आपण बघू शकता की ही खाजगी प्रवासी बस आहे आणि या बसनं पेट घेऊन अक्षरशः या ठिकाणी 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा या फाट्यावर ही घटना घडलेली आहे. रात्री 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. अपघातानंतर ही बस जी आहे ती पूर्ण पेट घेतला या बसनं आणि पूर्ण या पेट घेतल्यानंतर 25 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. अक्षरशः कोळसा झालेली आहे ही बस. काहीच फक्त या बसचा सांगाडा उडलेला आहे. या फाट्यावरील काही स्थानिक नागरिक आपल्याबरोबर आहेत. दादा, कसा झाला अपघात? हा सुमारास रात्री 1:30च्या दरम्यान झालेला अपघात आहे आणि अपघात झाल्यानंतर गाडीने अतिशय ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे, जास्त पेट घेतल्यामुळे तर काही प्रवाशांना बाहेर निघण्यात अतिशय कसरत करणं लागली. त्याच्यात मला वाटतं 7 जण बचावलेले, 7 का 8 जणं, आणि बाकीचे 25 जण मृत्युमुखी पडलेले आहे. अशी जी दुर्दैवी घटना झाली आणि अतिशय मला असं वाटतं या रोडचं डांबरीकरण करण्यात यावं, कारण तऱ्हाने असे अपघात होणार नाही. याच्या अगोदर पण भरपूर मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहे. तरी माझी त्यामुळे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी असा हा सगळा प्रकार. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याच्याकडे रवाना झालेत. ठाण्याहून आपल्या निवासस्थानाच्या इथून एकनाथ शिंदे काही क्षणांपूर्वी निघालेले आहेत. ठाण्यातूनच ते संभाजीनगरला जातील आणि नंतर ते बुलढाण्याकडे रवाना होतील. पोलीस घटनास्थळी पोहोचले, अग्निशमन दलही पोहोचलं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं, पण तोपर्यंत सगळी बस जळून खाक झाली होती. बुलढाण्याच्या एसपींनी काय म्हटलंय पाहूया. आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, हिचा अपघात झाला आहे हायवेवर, ही समृद्धीवर. एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस झालं असं सांगतो. तर त्यांनी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोल लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्किड झाली. त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला. डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले. बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. किती लहान मुलं आहेत आणि किती मोठी? 3 लहान मुलं आहेत. अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख, म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं, बाकी मोठी. पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं. हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर येतो, त्यात काही प्रकार वाटतो आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही, कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे. उत्तर रात्री किंवा पहाटेच्या समयी समृद्धी आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलढाण्यात अत्यंत भीषण अशा प्रकारचा अपघात झाला आणि घटनास्थळी उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कोदाम. सिद्धार्थ,
गिरीश महाजन यांनी पाहणी केली आणि थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही आता घटनास्थळाला भेट देणार आहेत. सिद्धार्थ, माझा आवाज पोहोचतोय? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात पोहोचतायत तिथे. निश्चितपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी येणार आहेत. 15 ते 20 मिनिटांमध्ये ते इथे येतील. मात्र त्याआधी मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा अपघात झाला कसा. आता हा रोड जो आहे हा नागपूरहून येतो आहे आणि नागपूरहून इकडे जातोय तो पुण्याकडे जातो आहे आणि ही विदर्भ ट्रॅव्हलची बस जी आहे नागपूरहून निघाली आणि पुण्याकडे जाताना या स्पॉटला ती जवळपास 1:15 वाजता आली. आणि सर्वप्रथम त्या बसनी काय केलं तर या ठिकाणी हा पोल जो दिसतोय तो पोल उडवला. या ठिकाणी हा पोल होता आणि तो पोल उडून तिथपर्यंत गेलेला आणि त्यानंतर पोल उडवल्यानंतर बस जी धडकली या ठिकाणी जो आहे कठडा, या कठड्याला धडकली. आणि या ठिकाणी हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बस ज्या ठिकाणी धडकली त्या ठिकाणी पूर्णपणे डिझेलचा शिडकावा झालेला आहे. हे बसमधलं डिझेल लिकेज झालेलं आहे. या ठिकाणी बस धडकली आणि तिचा पुढचा चाक जे आहे या ठिकाणी धडकल्यामुळे चाक निघून गेलं आणि बस जी आहे एका साईडला कलंडली, ती घासत गेली. आणि तुम्हाला खुणा दाखवण्याचा प्रयत्न करतो, अशा पद्धतीनं बस या ठिकाणाहून इकडे घासत गेलेली आहे. एक तर डिझेलची टाकी फुटली, डिझेल बाहेर आलं आणि बस अशा पद्धतीनं घासत गेली आणि रोडचं आणि बसच्या घर्षणामुळे ठिणग्या उडाल्या आणि त्या ठिणग्यामुळेच जी आहे बस पेटली. त्यामध्ये बस पेटल्यानंतर टाकीचा स्फोट झाला. आता मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की जवळपास 50 ते 60 फूट बस जी आहे या ठिकाणी घर्षण करत आली आणि या ठिकाणी ती पेटून या ठिकाणी थांबली. बस या ठिकाणी होती, ती बाजूला आता काढून ठेवलेली आहे. मात्र या ठिकाणी बस पूर्णपणे जळाली या ठिकाणी आपण बघतोय आणि या ठिकाणीच त्या 25 ते 26 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. बस आता रहदारीला अडथळा नको म्हणून ती बाजूला काढून ठेवलेली आहे. मात्र मिलिंद, आपण या ठिकाणच्या जर वस्तू बघितल्या प्रवासात लागणाऱ्या लोकांना, आपण बघतोय की वॉटर बॅग जळून खाक झालेले आहेत. काही लोकांचे मोबाईल या ठिकाणी मोबाईलचे पण जळून हे झालेले, चप्पल आहेत, कपडे आहेत, टिफिन डब्बा आहे, एकंदरीत सगळ्या गोष्टी या ठिकाणी जे आहेत जळून खाक झालेल्या आहेत. निश्चितपणे या अपघातामध्ये नेमकं काय कारण असावं हे पोलीस यंत्रणा शोधून काढतील. मात्र बसची काय अवस्था आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. कारण कुणाची ओळख पटू शकली नाही, कारण त्यांच्या जवळचे जे साहित्य असेल ते पूर्णपणे जळून खाक झाले. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा काही गोष्टी लोक स्वतःसोबत ठेवतात अपघातात, त्यामुळे ओळख पटते. मात्र या ठिकाणी ओळख पटण्यासारखे काही राहिलेले नाही. सगळे कागदपत्र जळून गेलेले आहेत आणि याच बसमध्ये जवळपास 26 लोक होरपळून मृत्यू झालेले, त्यांचे साहित्य या ठिकाणी आहे. आता निश्चितपणे हे साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे. याच्यामध्ये नेमकं कुणाची ओळख पटू शकते का, कुठले लोक होती, यांचे नातेवाईक कोण आहेत, याचा सगळा उलगडा पोलिसांना आता एक मोठं आव्हानच आहे. मात्र निश्चितपणे आता मिलिंद तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की आतमध्ये काय झालं असावं नेमकं. कारण बस पडल्यानंतर बसचे दार जाम झाले आणि बसचं दार जाम झाला आणि बसने अचानक पेट घेतला. त्यामुळं काही लोकांना बाहेर पडता आलेलं नाही. त्यामुळं जी लोक अडकली आणि विशेष म्हणजे 1:15चा वेळ हा झोपीचा वेळ असतो आणि लोक बिंदासपणे झोपले असतील आणि काही लोकांना मृत्यू झाल्याचं कळलं सुद्धा नसेल, कारण ते झोपीतच होरपळून गेले. मात्र जी लोक बसलेली असतील किंवा जागी असतील त्यातील 5 ते 6 लोकांनी या वरचे जे हे आहे काच फोडून ते बाहेर पडले आणि ते रस्त्यावर आले. फार मोजल्या 29 मधून जवळपास 4-5 लोक बाहेर पडलेली आहेत. मात्र 26 लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आकडा सांगतोय. कदाचित तो वाढू शकतो, कारण 5 ते 6 लोक अजून गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिलिंद, मात्र या ठिकाणी एकंदरीतच अपघाताची कारणं जर शोधली, आतापर्यंत मी अनेक समृद्धीच्या अपघाताच्या बातम्या केल्या, यामध्ये ह्युमन एरर्स जास्त दिसत आहेत. रस्ता फार चांगला झालेला आहे, रस्त्याला कुठल्याही पद्धतीचा दोष न देता माझ्या मते, कारण चालकांचा दोष जास्त असेल, कारण ओव्हर स्पीड जास्त आहे. आतापर्यंत टायर फुटणे असेल किंवा इतर छोटे छोटे अपघात असतील, हे टायर फुटण्यामुळे झाले आणि टायर हे ओव्हर स्पीडमुळे. ह्युमन एरर्स आहेत. स्पीडवर चांगला रस्ता आहे, एक चांगल्या पर्पजसाठी सरकारने हा रस्ता तयार केलेला आहे. नागपूर आणि मुंबईचा जो आहे अंतर कमी व्हावं
त्याचं लवकरात लवकर माणसं पोहोचावीत. मात्र त्या 120ची जी स्पीड आहे ती आयडियल रोडनुसार आहे. मात्र लोक जवळपास 200 सव्वा 200च्या स्पीडपर्यंत जाताना मी बघितलेले आहेत आणि जे कुणी ओव्हरस्पीड गेलेलं आहे म्हणजे यामध्ये अपघात झालेले आहेत. कदाचित आपण आता कोणता निष्कर्ष काढू शकत नाही. यंत्रणा आहेत, यंत्रणा काम करतायत. मात्र या ठिकाणी ओव्हरस्पीडचा प्रश्न असू शकतो, कारण रोड या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा डिस्टर्बन्स रोडवर मला दिसत नाही, कारण फार चांगला आणि सुळसुळीत रस्ता आहे. कसल्याही पद्धतीचा अडथळा या ठिकाणी नाही. निश्चितपणे हा सगळ्या गोष्टींचा आपण अंदाज बांधतोय. मात्र एकंदरीतच समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग ओळखला जातोय. मात्र लोकांच्या चुकांमुळे किंवा वाहनधारकांच्या चुकांमुळे त्याला कुठेतरी गालबोट लागतोय. मात्र आता गिरीश महाजन जसं म्हटले की आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि स्पीड बद्दलचा जर काही नियम करता येत असेल किंवा सगळ्या ठिकाणी रोडवर आपल्याला स्पीड कंट्रोलसाठी काही करता येणार नाही. मात्र जनजागृती सुद्धा करता येऊ शकते. 120ची स्पीड काही फार मोठी नाही की त्यामुळे एवढे अपघात या ठिकाणी होत आहेत. रस्त्याचा सुद्धा कुठेही अनेक एक्सपर्टनी या रस्त्याचा अभ्यास केलेला, रस्त्यामध्ये कुठं दोष दिसत नाही. ओव्हर स्पीड हा महत्वाचा मुद्दा. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्यानंतर ओव्हर स्पीड बद्दल काय बोलतील, काय खुलासा देतील, मी स्वतः त्यांना हा प्रश्न विचारणार आहे. मिली अगदी बरोबर आहे सिद्धार्थ, आणि त्यामुळे अनेक त्रुटी ज्या आहेत त्या देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यावर नेमक्या आता या पुढच्या उपाययोजना काय असणार आहेत यावर सुद्धा आपलं बारीक लक्ष असणार आहे. तिथल्या सगळ्या अपडेट्सची ज्या घडामोडी आहेत किंवा तिथला जो पाहणी दौरा होणार आहे त्याविषयीचे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.